कोकण फक्त एक ठिकाण नाही तर एक अनुभव आहे. इथल्या मातीचा रंग, नारळाच्या झाडांची सळसळ आणि गावागावात साजरा होणारा शिमग्याचा उत्सव सगळंच काहीतरी वेगळं सांगतं. ढोल ताशांच्या गजरात निघणारी पालखी, एकत्र येऊन साजरा होणारा सण आणि केळीच्या पानावर वाढलेलं पारंपरिक जेवण, हे सगळं फक्त पाहण्यासारखं नाही तर अनुभवण्यासारखं आहे. आणि हा अनुभव घ्यायला मी निघाले होते खोपोलीहून रत्नागिरीकडे. पण हा प्रवास जितका सुंदर होता तितकाच अनपेक्षित वळणांनी भरलेला होता. चला पाहूया या व्हिडिओमध्ये. आज मी निघाले आहे एका खास प्रवासाला, कोकणातल्या रत्नागिरीकडे. या प्रवासाचं कारणही तितकंच खास आहे. माझी मैत्रीण सुकन्या, जी मला पुण्यात कॉलेजमध्ये भेटली, जिचं मूळ गाव गुहागर आहे. दरवर्षी ती शिमग्यासाठी गावाला जाते आणि यावर्षी मी ठरवलं की हा सण जवळून अनुभवायचा, त्या संस्कृतीत मिसळायचं आणि कोकणातला शिमगा कसा साजरा होतो हे स्वतः अनुभवायचं. या प्रवासासाठी मी माझी बाईक निवडली, CB200X. रायडिंग ही फक्त माझी आवड नाही तर ती माझी ओळख सुद्धा आहे. पूर्ण रायडिंग गिअर्स घालून जॅकेट, शूज, हेल्मेट, सॅडल बॅग्स आणि टॉप बॉक्स लावून मी पूर्ण तयारीत निघाले. बाईक नुकतीच सर्व्हिसिंग करून घेतली होती, त्यामुळे आत्मविश्वासही होता. तर मित्रांनो, आपला जो प्रवास असणार आहे आज, तर आपल्या समोरून दोन रस्ते आहेत, एक पेणवरून एक पालीवरून. तर आपण जातोय आज पालीवरून, लेफ्ट साईडच्या रस्त्याने. तर इथे आहे इमॅजिका, ॲडलॅब्स इमॅजिका. पण एक छोटासा भाग ज्याकडे मी सुरुवातीपासून दुर्लक्ष करत आले होते, तो या प्रवासात मला मोठा धडा शिकवणार होता याची मला अजून कल्पनाही नव्हती. फक्त 20 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अचानक बाईकने साथ सोडली. इंजिन बंद पडलं. मी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण एक्सिलेटर दिलं की बाईक पुन्हा बंद होत होती. आता मला घरी पण जाता येत नाही, मला पुढे पण जाता येत नाहीये. सो मित्रांनो, इथे काय झालं ॲक्च्युली, मी गाडी जेव्हा चालू करते ना, तर इथे हा इंजिनचा खराबचा साईन येतो आहे. म्हणजे इंजिनमध्ये काहीतरी गडबड असं दाखवत आहे. आणि मी जेव्हा मी जेव्हा 4th गिअरवर गाडी टाकली ना, तेव्हा गाडी अचानकच मध्ये बंद पडली. सो मी आता जर चालू केली, चालू होते आणि मध्येच आता चालू होईल, पण जेव्हा मी चढावर जाते आहे कुठेतरी, इथे मला असं जाणवतं आहे की गाडी बंद पडते मध्येच. तर मित्रांनो, जेव्हा माझी गाडी इथे बंद पडली, तर मी जेव्हा इथे थांबलेली तेव्हा मी मेकॅनिकला फोन करत होती. त्यावेळेस मला सुदैवाने 2 मेंबर्स भेटले CB200 ग्रुपचे. ग्रुप एवढा मोठा आहे की म्हणजे किती रॅन्डम असू शकतं की मी इथे आणि ही लोकं पुण्याची आहेत, ते मला इथे भेटलेत. सो आपल्यासोबत जे आहे ते मयूर आणि सोहेलबाई आहे. सो हे त्या ग्रुपचे मेंबर आहेत आणि मला खूप बरं वाटतंय. मी ते थांबली आणि माझ्यासोबत कोणतरी मला मदतीला आहे आता. आणि गाडी तर तुम्ही बघितलीच असेल, पण ह्या गाडीमध्ये तुम्ही बघत असाल किती मॉडिफिकेशन आहे. ह्यांनी तर मागचं सस्पेन्शन पण रेज केलं आहे, पण फ्रंट सस्पेन्शन पण बदललेलं आहे. गाडी एकदम असं बघताना वाटते की एकदम भारीच प्रीमियम बाईक वाटते एकदम. गॅरेजमध्ये बाईक तपासायला बराच वेळ लागला. एक एक करून सगळं चेक केलं आणि शेवटी कळालं की फ्युएल पंप हा पूर्णपणे खराब झाला होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला जर सांगितलं माझी गाडी खराब झालेली, तर त्याच्यामध्ये जो कल्प्रिट होता तो हा आहे फ्युएल फिल्टर. ह्याने मला त्रास दिला खूप. सो खूप कष्टानंतर आम्ही इथे पोचलो आहे. गाडीचं पूर्ण आम्ही सर्जरी करून तिथे सगळे पार्ट्स करून तिला बघितलं. सो ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायची खरंच गरज असते. तुम्ही बघितलंच असेल की माझ्या गाडीचा कसा प्रॉब्लेम झाला. सो मी गाडी परत घरी आणलेली आहे. तर ॲक्च्युअल प्रॉब्लेम होता म्हणजे तो फ्युएल फिल्टरचा. बट आता मी पुढे ह्याच्यासोबत जर्नी करू शकत नाही. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि मला ऑलरेडी 4 वाजता रत्नागिरीत पोचायचं होतं. पण कितीही काही झालं तर मला पालखी आणि शिमग्यापासून कोणी थांबवू शकत नाही, म्हणून मी माझ्या दुचाकीला शिफ्ट करते 4 व्हीलरमध्ये. सो आपण घेऊन चाललो ही नाही मागची आपली सिलॅरिओ असं. तर गाडी मी पूर्ण माझी ही एकदम व्यवस्थित आहे, आय कॅन बेट. आता फक्त CNG टाकून आपल्याला जायचं आहे. आणि हे गाडीचं जे आहे, मला एक हाईटचा प्रॉब्लेम असतो म्हणून मी सोबत 2 उशा घेतल्यात, एक मागे आणि खाली हे करते प्लेस. आणि आपण निघत आता. तर माझं जे बाईकचं जे सगळं सामान होतं ते मी मागे शिफ्ट केलं आहे. जशा सॅडल बॅग्स होत्या तशा
तर आपला ॲक्च्युअल रत्नागिरीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि एवढी मोठी गाडी घेऊन चाललेली म्हणून मी मयूरला सुद्धा इन्व्हाइट केला. हाय मयूर. सो अचानक ऑन द स्पॉट मयूर तयार झाला यायला. आणि आता आपण पाली क्रॉस केलेला आहे आणि साईडला जे तुम्हाला दिसतं आहे ते पालीचं छोटंसं काहीतरी नदी आहे. त्यानंतर आपण सरळ जाणार आहोत नागोठण्याला. नागोठण्यापासून रोह्याचं आपलं जे हायवे आहे मुंबई गोवा तिथे आपण डायरेक्ट लागणार आहे. खोपोली ते रत्नागिरी हा प्रवास आणि खोपोली, किती छान मग आहे. पाली, तर आपण आता रोहा, लागलोय माणगाव, सावर्डे, मुंबई, गोवा आहे. चिपळूण आणि मग रत्नागिरी असा होता. काही ठिकाणी रस्ते ठीक होते तर आपण पण आता चिपळूण चाललोय. नंतर रस्त्यांची अवस्था खूपच खराब होती. सो मी पहिल्यांदा असं शूट करते 4 व्हीलरमध्ये आणि मी पहिल्यांदा असा 4 व्हीलरचा ब्लॉग टाकणार आहे. TVS अडकलेला बट ते मॅन्डेटरी होतं. बट आज माझी गाडी बंद पडली आणि मला असं 4 व्हीलरचा ब्लॉग बनवायला लागतोय. पण काही टेन्शन नाही, कारण का आपला हा ब्लॉग आजचा जो आहे तो बाईक ट्रॅव्हलचा नव्हता, तो ॲक्च्युली होता पालखी आणि शिमग्यासाठी. सो आपण त्यासाठी मी तर एक्सायटेड आहे. चला. तर मित्रांनो आता आपण पोचलोय चिपळूणला आणि मला भूक लागली म्हणून मी वडापाव खाते. मी इतक्या वेळापासून म्हणजे मी 2 तास झाले काहीतरी शोधती आहे खाण्यासाठी आणि मला काहीच भेटलेलं नाही आहे. तर एंडला जाऊन आम्ही सर्व्हिस रोडला गाडी टाकली आणि सावड्यात घुसून आम्ही आता वडापाव खायला घेतला आहे. शेवटी रात्री 10 वाजता मी रत्नागिरीला सुकन्याच्या घरी पोहोचले. दिवस खूप थकवणारा होता पण त्यातला प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून गेला. नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आणि मी रत्नागिरीत पोचले. मी रात्री 10 वाजता रत्नागिरीत पोचली आणि जवळपास रत्नागिरीत सगळं बंद झालेलं. सो मला एकदम हार्डली 1-2च रेस्टॉरंट होते जे ओपन होते. मग आम्ही जेवलो आणि त्यानंतर मला ॲक्च्युली जेवायला भेटली माझी फ्रेंड. ॲक्च्युली मी हिच्याकडे आली, ही आहे सुकन्या आणि ही माझी कॉलेजपासूनची बालपणीची मैत्रीण आहे. सो आज आपण हिच्या गावाला चाललो आहे कुडलीला, जे गुहागरमध्ये इथून 1-1.5 तासावर आहे. सो सुकन्या ही रत्नागिरीमध्ये लहानपणापासून राहते आणि हिनेच मला रत्नागिरी दाखवली आहे पहिल्यापासून. हे आपले मामा आहेत. मामा हाय. आणि सुकन्याचं घर अगदी डीमार्टच्या समोर आहे. तुम्ही कधी आलात तर सुकन्याला भेटू शकता. डीमार्ट के घर सामने घर चाहिए आ जाओ. सो एकदम मस्त असा सनराईज आपल्याला बघायला भेटतो इथे. सो इतकं मस्त आहे. वेट. तर हा आहे सनराईज रत्नागिरीचा आणि किती छान व्ह्यू आहे बाल्कनीमधून. हे बघा मस्त. तर तुम्ही मला बघितलं असेल, माझे जुने जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. मी नाशिकबद्दल तुम्हाला माहिती सांगितली, माझं गाव म्हणून तुम्हाला इंट्रोड्यूस केलेलं. पण तुम्हाला विचार पडलाच असेल की मी इथे काय करते रत्नागिरीत. तर मी रत्नागिरीमध्ये आले शिमग्यासाठी, ती पण हिच्यामुळे. कारण हिने मला जी आधीपासून कोकणासाठी आवड निर्माण करून दिली आहे ते मी एक्सप्लोअर करायला आली आहे खूप वर्षांनी. मी जवळपास 5-1 वर्षानंतर रत्नागिरीत आलेली आहे. तर आपण आता निघालोय. माझी मैत्रीण जी आहे ती आता पुढे बसली, सुकन्या मला आता घेऊन चालली आज वडापाव खायला. म्हणजे असं ती काहीतरी सांगत होती मला. काय सांगत होतीस? कुठेही जाताना वाटेत ते वडापावचं सेंटर लागलं की तिकडचा वडापाव खाणं ही एक प्रथा आहे जी फॉलो केलीच पाहिजे. आता आपल्याला कुठला खायचा वडापाव? निवळीचा. ओके. सो आपण बघूयात, त्याचा रिव्ह्यू देऊयात कसा आहे निवडीचा वडापाव. तर मित्रांनो आपण आता उतरलोय सगळ्यात पहिल्या स्टॉपवर, जिथे आपल्याला पालखीसाठी हार घ्यायचा आहे. सो आणि पेढेही घ्यायचे. किती सुंदर सुंदर फुलं आहे तिथे. हे पण एक फुल, त्याच्यामध्ये आमचं झेंडूचं फुल. अशा प्रकारे आम्ही आता निघालोय पुढे आणि आता आम्हाला पेट्रोल भरायला जायचं आहे. तर आपण आता परत उतरलो आहे कारण आपल्याला घ्यायला जायचं आहे स्वीट्स, पेढे. तर आपण आलो आता इथे रत्नागिरी मिष्ठांमध्ये. आम्ही पांढरे पेढे घेतलेत, खूप मस्त फ्रेश टेस्ट आहे. खरंच हे रस्ते बघून ना टेन्शनच येतं गाडी चालवायचं. इथे डिस्कशन चालू आहे की जे तिकडे वर्ल्ड वॉर 3चं जे सिच्युएशन आहे त्याच्यामुळे रत्नागिरीमधले पेट्रोलचे प्राईस वाढण्याचं लोकांना वाटतं आणि मोठ्याच्या मोठ्या रांगा लावल्यात त्यांनी पेट्रोलसाठी, फुल टँक करण्यासाठी. सो मी तुम्हाला इथे सगळ्यांना इंट्रोड्यूस करते आहे. हिला तर तुम्ही भेटलायत. काकू
हे सुकन्याच्या आई. त्यानंतर त्या आमच्या भाभी आहेत. ओके, त्या आहेत आसनसोलच्या वहिनी आहेत त्या आमच्या प्रियंका वहिनी. ओके, आणि आमचा दादा सौरभ दादा आणि मामांना पण तुम्ही भेटलात. हा नेवळीचा आस्वादचा वडा प्रसिद्ध आहे. इथे आम्ही कितीही वेळा केव्हाही रात्री जेवलो तरी खायला येतो. जाता येता हा खाल्ल्याशिवाय आम्हाला समाधान होत नाही. दादा चटणी रत्नागिरीहून कुडलीकडे जाणारा प्रवास हा खऱ्या अर्थाने कोकण अनुभवायचा प्रवास होता. भातगाव ब्रिज ओलांडल्यानंतर दिसणारा निसर्ग, त्यात वळणावळणाचे रस्ते, लाल मातीची घरं, नारळ आणि सुपारीच्या बागा, सगळीकडे पसरलेली हिरवळ, हे सगळं इतकं सुंदर होतं की प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये कॅप्चर करावासा वाटत होता. कोकणातला हा साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य मनाला अगदी शांत करून टाकतं. आता तिथे जे झेंडे लावलेले दिसतात पुढे, ते इथून कुडलीगाव चालू होतं. ती कुडलीगावची सीमा आहे. कुडली गावात पोचल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला. छोटंसं शांत आणि निसर्गाच्या सानिध्यातलं गाव. सुकन्याचं घर पारंपरिक मी कोकणी पेढे पण वाडा आणले. शैलीतलं. आजूबाजूला नारळ, सुपारीची झाडं, एक सुंदर बाग. घरी हो हो, तिथे किचन आहे. आणि आपण चाललो ह्यांच्या सोनू मोनूला भेटायला. सोनू मोनू फक्त पुढे जातात. हो. कोण आले भेटायला? अय्यो, केवढं काकांनी पाळून ठेवलं बघ. काका नावं सांगा. आणि ती हेमा आणि पुष्पा, मनीषा मनीषा आणि अरे हे बघ कोण आहे. ह्याचं नाव काय ग? मिठू. ॲज युजल. मिठू. काय रे, बोलतोस का तू? मिठू बोलतो का? मिठू. मी हसली की काय. आपलं हे आता बाग, मल्टिपल झाड आहेत तिथे. बाग म्हणजे ॲक्च्युली स्पेसिफिक कसं नाही, पण सुपाऱ्या खूप दिसतात मला इथे. नारळ आहे. हे कसलं झाड आहे मला नाही माहीत, मी विचारून सांगते काकांना. आणि मस्त आहे, खरंच मस्त आहे. तुळस बघ केवढी मोठी आहे. हे बघ सुपारी, कसं सुंदर आहे याचं स्ट्रक्चर. अयो, थोड्याच वेळात गावात पालखी येण्याची तयारी सुरू झाली. सगळे लोक पारंपरिक पोशाखात तयार होत होते आणि मग ढोल ताशांच्या गजरात पालखी गावात आली. तो क्षण खूपच ऊर्जा देणारा होता. लोक नाचत होते, गात होते आणि त्या सगळ्या वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा होती. शिमग्याच्या पालखीमागे असलेली परंपरा म्हणजेच देवाला गावात आणणं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाने तो क्षण साजरा करणं. संध्याकाळी होळी पेटवण्याची तयारी सुरू झाली. सुकलेल्या फांद्या गोळा करून होलिका दहन करण्यात आलं. तर बघता येते किती जल्लोषाने सुरू केलेला आहे होळी उत्सव. शिमगा हा फक्त एक सण नाही, तर कोकणाच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. होळीप्रमाणेच हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक मानला जातो. पण कोकणात त्याला एक वेगळंच रूप आहे. गावोगावी देवाची पालखी काढली जाते. ढोल ताशांच्या तालावर लोक नाचतात, गाणी म्हणतात आणि सगळं गाव एकत्र येऊन आनंद साजरा करतं. ही केवळ धार्मिक परंपरा नसून लोकांना जोडून ठेवणारी एक सांस्कृतिक परंपरा आहे. त्यानंतर पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेतला. केळीच्या पानावर वाढलेलं जेवण, नारळाच्या चवीची भाजी, भात, आमटी, प्रत्येक घासात कोकणाची चव होती. साधं पण अतिशय स्वादिष्ट.
तर आता दुपारचे वाजलेत 1 आणि आपण चाललोय दुसऱ्या गावाकडे, म्हणजे सुकन्याच्या मावशीकडे. सो ते गावाचं नाव आहे धोपावे. तर तिथे पण आपल्याला एक पूजा अटेंड करायची आहे. कशाच्या रिलेटेडची पूजा आहे ती? तिकडेही आज पालखी येणार आहे आणि सत्यनारायणाची पूजा आहे. अच्छा, तिथे पण एक पालखी येणार आहे आणि सत्यनारायणाची पूजा आहे. धोपावे गावात पोचल्यानंतर आणखी एक वेगळा अनुभव मिळाला. हे गाव एका छोट्याशा दरीत वसलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण इथे पोचलो धोपाव्यामध्ये आणि मी इथे जस्ट उभी आहे. इतका वळणदार खतरनाक रस्ता होता आणि मी लास्ट टाइम जेव्हा आलेले तेव्हा इथे पावसाळा होता. सो मला आठवत नाही, एकदम धुसर आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या मागे बघा केवढा रस्ता आहे. त्या एवढीच्या रस्त्यावर आमच्या अशा 3-3 गाड्या पार्क आहेत फॅमिलीच्या. एवढ्या जागेतून लोक जात आहेत आणि पुढे तुम्हाला मी दाखवते की माझ्या मागे जायचं आहे आपल्याला मावशीच्या घरी. मावशीचं घर आहे, आपण तिथे जाऊ. घरापर्यंत पोहोचण्यासाठी गाडीवर पार्क करून दगडी पायऱ्यांनी खाली उतरावं लागतं. सुकन्याच्या मावशीचं घर 2 मजली आहे. कौलाचं छप्पर असलेलं, आजूबाजूला दाट झाडं आणि मध्येच तुळशी वृंदावन. एकदम पारंपरिक आणि शांत. इथे सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. सगळे एकत्र जमले होते आणि पुन्हा एकदा त्या वातावरणात एक वेगळी शांती आणि सकारात्मकता जाणवत होती. आणि हे बॅक साईड आपली. जेवणात फणसाची भाजी आणि भाजणीचे वडे होते, जे खूपच स्वादिष्ट होते. सो इथे बाग जेव्हा बनवतात तेव्हा पाण्याची व्यवस्था किती छान प्रकारे त्यांनी केलेली आहे. सो हे जे पाणी आहे ते तिकडे जे कपडे धुतात, भांडे धुतात, त्यानंतर जे पाणी येतं ते ह्या झाडांपर्यंत जातं. आणि तिथे कोपऱ्यात बघा, ते नोटीस केलं ह्याच्या झाडाला, नारळाच्या झाडाला इथे राख टाकली आहे. तुम्हाला माहिती आहे का हे असं का करतात? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. छोट्या छोट्या कैऱ्या पडलेल्या आहेत तिथे. आंबे लवकरच भेटणार आहेत आपल्या खायला. फणसाला छोटी छोटी फणस आलेले आहेत एकदम मस्तपैकी. तुम्हाला इथे दिसत असेल हे जे झाड आहे हे आहे अननसाचं आणि हे छोटंसं त्याच्यावर फळ आलं आहे अननस. एका झाडाला एका सीझनमध्ये एकच फळ येतं. सो अननस का महाग असतात मे बी मला त्याचं कारण आत्ता कळतं आहे. ती मांजर तुझी आहे ते चावतं. नाव काय तिचं? मांजर. अच्छा, तुझं नाव काय? तुझं नाव काय? नाही माहित. अच्छा, अजून किती मांजर आहेत तुझ्याकडे? 2. मग हे 2 ना? 5. 10. अच्छा. तर आम्ही आता इथे धोपाव्यामध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा फिरता फिरता आम्ही कृपा हेअर टॉनिक जे आहे त्यांचे जे ओनर आहेत राजन दळी, ह्यांच्या मिसेस रसिका दळी ज्या आहेत त्यांचं हे भूमी पॉटरी आणि क्ले स्टेशन जे आहे, करेक्ट? क्ले स्टेशन ना सर? हां, तर ते आहे आणि इतकं सुंदर सुंदर इथे त्यांनी मातीच्या वस्तू बनवल्या आहेत, बघण्यासारखं आहे. हे लॅम्प्स आहेत, हे भांडी आहेत म्हणजे, आणि ह्यांचे प्राइजेस पण खूप छान आहेत. जसं की हा जो ग्लास आहे ह्याचा 60 रुपीज आहे. म्हणजे आपण ह्या गोष्टी बाहेर जेव्हा बघतो मॉल्समध्ये किती महाग असतात. सो ह्या छोट्याशा गावामध्ये इतकं सुंदर आणि क्रिएटिव्ह काम कोणीतरी करतं हे बघून खूपच भारी वाटलं. धोपावे गाव फिरता फिरता आम्हाला हे कृपा हेअर टॉनिक तेलाचा कारखाना दिसला. तिथे आम्हाला राजेंद्र सर माहिती सांगितली. खरंच एवढ्या जंगलामध्ये शहरापासून दूर यांनी इथे हे सर्व कसं स्थापन केलं असेल याचा विचार करून आश्चर्यच वाटतं.
तर आपण आता धोपाव्यात जिथे आलेलो आहोत, तर आपण आलो आहे, तुम्ही नावच ऐकलं असेल, कृपा हेअर टॉनिक खूप वेळा. तर आपण त्या तेलाचं उत्पादन कुठे होतं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं तिथे आलं आहे. आणि सुदैवाने आपल्याला म्हणजे आपल्या घरी व्हिजिट करायला आलेले राजन दळी सर, तर ते आपल्याला थोडंसं एक छोटंसं टूर करवणार आहेत त्यांच्या फॅक्टरीचं. आपल्या कृपा ऑर्गॅनिकचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ताज्या वनस्पती वापरतो. आवळा, हरडा, ब्राह्मी, महाका हे सगळं ताजं आहे. शुद्ध खोबरेल वापरतो, वडाचे पारंबे वापरतो, तिळाचं तेल शुद्ध वापरतो आणि त्याच्यामुळे या तेलाची जी गुणवत्ता आहे ही प्रचंड आहे. म्हणजे अनेक वेळेला किंमत आणि स्पर्धेत टिकण्यासाठी काही गोष्टी ह्या मागे पुढे केल्या जातात. तर आम्ही तसं न करता स्वतःच्या लागवडीतल्या स्वतःच्या बागेतला वनस्पतींचा रस काढून मंदाग्नीवर म्हणजे गॅसवर आपण करत असतो. तुम्ही बघत असाल हे जास्वंद, आवळा ह्या सगळ्याचे इथे एक्स्ट्रॅक्ट केलेले आहे आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष कृपा ऑर्गॅनिक कुटुंब वापरतात. ह्याचं कारण आमची गुणवत्ता आणि योग्य किंमत आहे, नजीकच्या मेडिकलला उपलब्ध आहे. जर तुम्ही ते व्हिजिट करत असाल तर तुम्हाला एकदम इझी वे जो आहे तो दाभोळ धोपावे जे फेरीबोट आहे त्याने तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आणि जसं तुम्ही इथे पोचता 500 मीटरवरच हे सरांचं छोटंसं फॅक्टरी आहे आणि त्यांनी आम्हाला छोटे छोटे ऑइलचे हे दिलेत, पॅकेट्स दिलेत. सो हे नक्की आम्ही ट्राय करणार आणि आमचा रिव्ह्यू देणार तुम्हाला. तर आजचा तिसरा दिवस आहे आपल्या ह्या ब्लॉगचा आणि आपण काल शिमगा करून आलेलो आहोत. काल कुडलीला गेलो आपण, नंतर धोपाव्यात गेलो आणि आज तिसरा दिवस आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत मी झोपलोय कारण खूप लेट काल 3 वाजले आम्हाला घरी यायला. मग झोपलो आणि सकाळी उठून थोडा टाइमपास करून आम्ही आता निघालोय रत्नागिरीमध्ये काहीतरी फिरण्यासाठी, कारण आमच्याकडे आहे आता फक्त 1च तास. तर सुकन्या म्हटली चला मी तुम्हाला काय सुकन्या डायलॉग क्या देखना चाहते हो दिखा दूंगी. समुद्र दिखा. अरे यार मी आता तुम्हाला मिऱ्यावर फिरायला घेऊन चालले. मिऱ्या जेटी. अच्छा, तर आपण बघूयात काय नक्की ते. चला. मित्रांनो, आपण योगाने पोचलोय भैरीच्या पालखीजवळ आणि इथे मागे आपल्याला भैरीची पालखी बघायला भेटणार आहे. पण वाटेत एक खास अनुभव मिळाला भैरीच्या पालखीचा. अचानक रस्त्यात गावकऱ्यांची गर्दी, ढोल ताशांचा आवाज आणि भक्तीचा माहोल दिसला आणि आम्ही तिथे थांबलो. भैरी देव हे कोकणातील पूजले जाणारे एक ग्रामदैवत मानले जातात. विशेषतः शौर्य, संरक्षण आणि निसर्गाशी जोडलेली ही देवता म्हणून त्यांची ओळख आहे. शिमग्याच्या काळात भैरीची पालखी रत्नागिरीमध्ये 12 वाड्यांमध्ये फिरते आणि गावकरी मोठ्या श्रद्धेने तिचं स्वागत करतात. आम्हीही त्या पालखीचं दर्शन घेतलं आणि त्या वातावरणात काही क्षण हरवून गेलो. सो आम्ही पोचलो आहोत मिऱ्याला. मी कधीच आली नव्हती या साईडला. आता तुम्हाला मी इथला पूर्ण व्ह्यू दाखवते कसा आहे. खूप सुंदर अशी जागा आहे, तुम्हाला दिसतात पायऱ्या इतक्या सुंदर आणि समोर असं समुद्र किती सुंदर वाटतोय. हा प्रवास फक्त एका ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा नव्हता, तर अनेक अनुभवांचा होता. अडचणी आल्या, पण त्यातून शिकायलाही मिळालं. नवीन लोक भेटली, निसर्ग अनुभवायला मिळाला आणि खास म्हणजे कोकणाची संस्कृती जवळून पाहायला मिळाली. आणि शेवटी असं वाटलं की काही प्रवास असेच असतात जे संपतात, पण त्यांच्या आठवणी कायम सोबत राहतात. थोडा वेळ तिथेच बसून त्या क्षणाचा आनंद घेतला आणि मग हळूहळू परतीचा प्रवास सुरू केला. घरी परतलो आणि मनात सगळ्या आठवणी साठवत मी खोपोलीकडे निघाले.